5 मिनिटं फक्त नाक दाबून बसून पहा काय होतंय, पहा इथंच पहा. चला मी थांबवतो 5 मिनिटं. जरा तुमचं नाक दाबून हसा. मरा. मग मला सांगा, हे 2 जण इतके वाईट आहेत. एक काम आणि क्रोध, तिसरा आहे लोभ. लोभ. मग भांडणाचं मूळ काय? लोभ. बहीण भावाचं भांडण का झालं? इस्टेट. नवरा बायकोचं जमत का नाही? इस्टेट. भावा भावाचं जमत का नाही? लोभ. माणसाच्या भांडणाचं मूळच काय आहे? लोभ. आणि लोभ माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. एखादा अधिकारी एखाद्या साहेब माणसाला 2-4 वेळा ऑफिसात सहीसाठी का बोलवतो? हा करेक्ट. उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. उद्या गुरुवार आहे, सुट्टी आहे. परत शनिवार दुसरा आहे, रविवारी सुट्टी आहे. सोमवारी साहेबाचा दौरा आहे. मंगळवारी इंटरनल काम आहे. बुधवारी मोठा साहेब येणार आहे. मग बुंगवतो का? याचं उत्तर आहे आता पटापटा बोला. काय? लोभ. सगळ्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, मला भोग पाहिजे. हे कॅन्सर बिन्सर किरकोळ रोग आहेत. आणि कॅन्सर बिन्सर का व्हायला लागला? आता तुमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? पटापटा बोला. वाढलं का कमी झालं? का? घरचं खायचंच नाही ना. घरी खायचं नाही. तुम्ही रोडचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. याचं तुमचं काय मत आहे? पण आम्हाला वेळ नाही ना. आम्हाला वेळ कुठे? आम्ही स्वयंपाकच करत नाही. आम्ही पार्सल आणतो. इतकी दरिद्री माणसं आहेत आम्ही. आम्ही दोघंच असल्यामुळे ना 6 चपात्या आणि 1 लाल बाटली आणतो सॉस. ते सॉस का सॉस काय काय ते? आणि ते चपातीला चोळायचं आणि त्याचा रोल करायचा. रोल आणि टी व्ही पुढं. काय दरिद्री माणसं. बरं 1 रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते तिकडून खाते हे इकडून खाते. त्याचं संपदाला येणं जीवच बाहेर काढून टाकली. खायला पुढे माना नाही तर नका मानू. बाहेरचं खाणं बंद केलं तर कॅन्सर होणार नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? खायलाच कुठे तुम्हाला? आता हे तुम्ही सगळे मुंबईवाले ना, तुमचे फक्त कपडे भारी आहेत, दागिने भर. तुम्हाला खायला नाही. खायला कुठं काय? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर. मी सत्कार करतो तुझा 5 किलो. तुला खोबरं कळतं का? खोबरं खायला कुठे? खायला काय? इडली, ठोस, ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठं आहे? आणि पाणीपुरी. खायलाच नाही लोकांना. फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, शर्टिंग बिर्टिंग करायची, स्वतःला शहाणं समजायचं. खायलाच नाही. मॅगी खातो तू? नाही खात जाय. तू कितीला आहे? तू सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड. करेक्ट. स्टोन सॉलिड. कार्बन सॉलिड. कार्बन सॉलिड. हायड्रोजन. मग कार्बन व्हाय नॉट गॅस? तू कितीला रे? त्याला काय माहिती की तुला? तू गुरुजीला विचारावं लागेल याचं नाव कोणत्या वर्गात. कितीला आहे तू? 7वी. शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. मी म्हणते तू विचार मला बाप कुणाला म्हणतात. बापाच्या बायकोला काय म्हणतात? पत्नी. पत्नी
ही स्थिती आहे. बोललं का इंदुरीकरांनी खिल्ली उडवली, त्याचा गेम. ह्या जगात जो खरा बोलल ना महाराज, तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. खरं बोलायचंच नाही. नाही तर हे चित्र आहे की नाही बा. इंग्लिश मिडियमला तू सेमीला आहे ना, बरं सेमीला आहे तू. वॉटर इज ए सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. त्याला काय काही घेणार. तू कितीला आहे का, सेमी का मराठी? इंग्लिश मिडियम. इंग्लिश मिडियम का. वॉटर इज ए सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. करेक्ट. वूड, वूड 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 इज ए सॉलिड. करेक्ट. कार्बन इज ए सॉलिड अँड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. स्थिती वाईट आहे. फक्त बोलायचं नाही. कोणी बोलला तो मेला. तू कितीला रे? 10वी झाली. आता परीक्षा दिली 10वीची. सेमीला होता का मराठीला? सेमी. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Newton in 9th standard and Kepler at 10th standard. Kepler first law, Kepler second law and Kepler third law. Correct? Correct. Means chapter number 4. In chapter number 4, paper number 1, chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे. तिचं नाव काय? राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? काय कोण सांग? फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. मग तू सांग, सेमीला तू. Energy neither created nor been stored, but it converted into one form to another form. It is called. काय उपयोग नाही. क्लास आहे तुला? क्लास. हां, क्लासला जात जा. क्लास कसे 3 पाहिजेत रोज. अरे इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. करेक्ट. इतकी वाईट स्थिती आहे. झाड वांज आहे, त्याला मुळे अज्ञान आहे. अज्ञान मुळीला 4 कोंब आहेत. 4 कोंबाला मी, तू, तुझं, माझं. आणि त्याच्यात ते खोडं फांद्या सुरू झाल्यात. पहिली काम, दुसरी क्रोध, तिसरी लोभ. आलं इथपर्यंत. 4थी फांदे मत 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 मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत मत. मरा मत. किती झाले? 4. आता नावच सांगतो एवढ्यांची. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. किती झाले? 6. आता किती राहिल्या? 6 फांद्या राहिला. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6. मग आता एक फायनल वाक्य म्हणजे पहिला मुद्दा संपला माझा त्या अभंगातला. अज्ञानाची मुळी तोडा. हे माझं आहे, तोडून टाका. हे मी केलं, तोडून टाका. हे माझ्यामुळं झालंय, तोडून टाका. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा कापा. आणि दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. तिला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा. 12 फांद्या तोडाल तुम्ही देव व्हाल.